रामटेक विधानसभा क्षेत्रात वंश सांगोडे अव्वल तर आनंदी धोटे द्वितीय। रामटेक विधानसभा क्षेत्राचा 10वीचा निकालात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी। रामटेक विधानसभा क्षेत्र येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे। वंश भोजराज सांगोडे याने 96.20% गुण मिळवत संपूर्ण विधानसभा क्षेत्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे। तर आनंदी धोटे हिने 95.60% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले। यंदा क्षेत्रातील 67 शाळांमधून 3944 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता। त्यापैकी 3902 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 3488 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। एकूण निकाल 92.79% लागला आहे। विशेष म्हणजे 17 शाळांचा निकाल 100% लागला असून गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रावीण्य यादीत 621 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 1665 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 1227 विद्यार्थी सामील आहेत। पूर्ण नाव शारदा गोविंदा मोहनकर आहे। मी जयप्रकाश वाटत राहते आणि मी रामजी महाजन शाळेमध्ये शिकले। बालवाडीपासून जेव्हा मी शाळेत शिकली तर माझे अभ्यासात काही खास लक्ष नव्हतं। त्यानंतर कोरोना आला। कोरोनानंतर मग नंतर आम्ही शाळेत जायला लागलो। मग मी काहीच विचार नव्हतं केले की असाही दिवस माझ्या जीवनात येईल म्हणून। तो हा स्वप्न, हा दिवस आज माझ्या शिक्षकांनी माझ्या जीवनात आणले। कुठेतरी माझ्या आई वडिलांनी माझी काळजी घेतली की मी अभ्यास करावं। कुठेतरी माझे मित्र चांगले मिळाले की त्यामुळे मला वाईट वळण नाही लागली। त्यांच्यामुळे मला नेहमी असं वाटलं की नाही, मी अभ्यासच करावं आणि त्यांना पण सांगावं की मी अभ्यास करावं। वंशने मला नेहमी अभ्यासासाठी साथ दिली। तो माझी टेस्ट घ्यायचा। माझे शिक्षक लोक मी जेव्हा ज्याची त्यांना प्रश्न विचारायची त्यांनी तेव्हा मला उत्तर दिलं। अतिशय त्यांच्यावर जरी वाईट परिस्थिती असल्या तरी त्यांनी स्वतःला सांभाळून आम्हाला शिकवलं आहे। माझ्या आई वडिलांनी खूप मेहनत करून मला शिकवली आहे आणि मी विना ट्युशनची जरी शिकली पण एका ट्युशनमध्ये जेवढी मेहनत नसेल की तेवढी मेहनत आमच्या शिक्षकांनी घेतली आहे। आज गव्हर्नमेंटची वस्तू म्हटली तर कोणी त्याची रिस्पेक्ट नाही करत। गव्हर्नमेंटची स्कूल म्हटली तर लोकांना वाटतं की इथले मुलं काय शिकत असतील, असे शिकत असतील। पण आज आम्ही दोघांना चांगल्या पद्धतीचा निकाल आणला। त्यामुळे आज अख्ख्या रामटेक शहराला वाटते की नाही, गव्हर्नमेंट स्कूलमध्ये काहीतरी आहे। आज अख्ख्या माझ्या वार्डातले लोक म्हणतात की यांची शाळा छान आहे म्हणून विना ट्युशनचे एवढे चांगले मार्क हे मुलं आणतात। आमच्या मुलांनी एवढी ट्युशन लावली तरी त्यांना एवढे चांगले पर्सेंट मिळाले नाही। आमच्या शिक्षकांनी आम्हाला अतिशय लहान गोष्टीपासून तर मोठ्या गोष्टीपर्यंत आम्हाला सांगितलं आहे। माझी बोर्डाची फी ही उके सरांनी भरलेली आहे। उके सर म्हणायचे, शारदा तू कर, तुझ्याशी सर्व होईल। माझे सर्व शिक्षकांनी मला खूप साथ दिली आहे। आमच्या ॲडमिशन व्हावी यासाठी आमचे शिक्षक आमच्या घरपर्यंत येतात। आमच्या प्रत्येक अडचणीला समजून घेतात। जेव्हा आमची बोर्डाची परीक्षा होती तेव्हा शिक्षक आमच्या घरी येऊन भेट द्यायचे। आम्ही अभ्यास करतो की नाही, आमची परिस्थिती कशी आहे, आमच्या अभ्यास लक्ष आहे की नाही, या सर्व गोष्टीकडे त्यांनी फार लक्ष दिला। आमच्या बरेच शिक्षकांचे असे होते की आमच्या अभ्यासाच्या दौरान त्यांचे ॲक्सिडेंट पण होत होते, तरी ते स्वतःला लवकरात लवकर रिकवर करून आम्हाला शिकवायला येत होते। असा माझ्या सर्व शिक्षकांना, माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना, माझ्या आईवडिलांना सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। हा माझा दादा आहे। माझ्या दादाला अपेक्षा होती की मला 80च्या वर येईल आणि 90च्या खाली येईल असं तो म्हणायचा। त्याला पूर्ण विश्वास होता की मला 80च्या वर येईल म्हणजे येईल। तो मला सारखा म्हणायचा। तो म्हणायचा ज्या दिवशी रिझल्ट लागन त्या दिवशी तू मला सांग। मग माझा रिझल्ट लागला। मग मी त्याला सांगितलं। त्याचा चेहरा खूप आनंद होता। मी माझ्या आईवडिलांना माझा रिझल्ट लागताबरोबर मी माझ्या आईवडिलांना फोन केला। त्यांच्या चेहऱ्यावर सुखाच्या हास्याचा जो मला आवाज आला ना, तो जरी मी डोळ्यांना नाही पाहू शकली कारण माझी आई कामाला गेली होती, माझे वडील गावाला होते, पण त्याचा तो आनंद मला जाणवला। त्यांच्या आनंदातच मला सुख वाटले आणि माझ्या सर्व शिक्षकांच्या चेहऱ्यावर आज मी जो हसू बघते त्याच्या मागे माझी मेहनत आहे। त्यासाठी मला स्वतःवर प्राऊड आहे, माझ्या सर्व शिक्षकांवर प्राऊड आहे आणि थँक्यू माझ्या सर्व टीचर्स लोकांना, माझ्या फ्रेंड्स लोकांना। मी रामजी महाजन देशमुख नगर परिषद विद्यालय रामटेक या शाळेतला विद्यार्थी आहे आणि मी 10वीमध्ये 96.20% घेऊन आलो। सर्व याचा म्हणजे मी ह्या 10वीतून जो टॉपर आलो याचा श्रेय मी माझ्या पॅरेंट्स प्लस माझे टीचर्स आणि याच्यासोबतच मी स्वतःलासुद्धा याचा श्रेय देणार आहो। कारण जर मी मेहनत केली नसती तर हा श्रेय मला मिळाला नसता। तसेच आमच्या शाळेतले शिक्षक एवढे मेहनती आहेत, एवढे डेडिकेटेड आहेत। ते आम्हाला एज्युकेशन तर देतातच, परंतु आम्हाला ते गायडन्स देतात। प्लस ते आम्हाला बहुत सारे असे गोष्ट आहेत ते आम्हाला सांगतात। तुम्ही अगर कमी पर्सेंट मिळाले तरी निराश नको व्हा, तुम्ही मेहनत करा असं सांगून ते आम्हाला नेहमी प्रेरणा देत असतात। तुम्ही अभ्यास केल्याने तुम्हाला काय होणार ते आम्हाला सांगत असतात। त्यामुळे आम्हाला मोटिवेशन मिळत होते आणि त्या मोटिवेशनामुळे मी आज 96.20% घेऊन आलो। समर शाळेचे एक सर होते, त्यांनी मला म्हटलं होतं की तुम्ही नगर परिषदच्या शाळेमध्ये शिकता, तुम्ही का म्हणजे घेऊ शकाल, ते शाळा अशीच आहे तशीच आहे। परंतु मी त्यांना म्हटलं होतं एक दिवशी मी रामटेकातून टॉपर येईन आणि मी आपल्या शाळेचं नाव रोशन करेन आणि आज मी ते करून दाखवलं आहे। आज त्यांना माझ्यावर विश्वास असेल की नाही, खरंच रामजी महाजन देशमुख नगर परिषद शाळा ही खरंच खूप छान आहे। मुख्याध्यापक मिलिंद श्रावणजी चोपकर
रामजी महाजन देशमुख नगर परिषद विद्यालयाचा मुख्याध्यापक आहे आणि आमच्या शाळेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी घटना घडली की वंश भोजराज सांगोळे हा तालुक्यातून सर्वप्रथम आलेला आहे. शारदा मोहन पण त्याच्यासोबत आहे. या यशामागे आमचा वंश याची मेहनत आहे. त्याच्यामागे त्याचे आईवडील सारखे सतत लक्ष देत होते. इतकंच नव्हे तर तो ज्या प्राथमिक शाळेतून नगरपालिकेच्या शाळेतून आला ते पण शिक्षक आमच्या संपर्कात होते. एवढंच नव्हे तर आमचे सर्व शिक्षक अतिशय समर्पित भावाने त्यांनी त्याला अध्यापन केलेलं आहे. 5व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत त्याच्या प्रत्येक समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय मेधावी प्रतिभावान असा हा विद्यार्थी आम्हाला प्राप्त झाला आणि याच्यावर आमचं विशेष लक्ष होतं. याच्यामागे आमचं प्रशासन, नगरपालिका, मुख्याधिकारी, सर्व प्रशासन, नगराध्यक्ष, शासन प्रशासन यांचं पण देखरेख होती आणि विशेष आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत याच्यावर घेतलेली आहे. याचे जेव्हा पेपर होत होते तेव्हा पेपर मी स्वतः तपासलेले आहे आणि विशेषतः आम्ही 5 विद्यार्थ्यांना टार्गेट केलेलं होतं आणि यांच्या जिथे चुका झाल्या, ज्या विषयात चुका झाल्या त्या शिक्षकांकडून आम्ही ते करून घेतलेलं आहे आणि याचंच गमक आज तो तालुक्यातून प्रथम आलेला आहे आणि हे अधोरेखित झालेलं आहे की नगरपालिकेच्या शाळा या कुठेही मागे नाहीत. वंश भोजराज सांगोळे हा विद्यार्थी जो रामजी देशमुख शाळेमध्ये शिकत होता, 10वी वर्गात होता, याला 96% मिळून संपूर्ण तालुक्यातून प्रथम आला. त्याच्यामुळे त्याचं अभिनंदन करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं सगळे माझे नगरसेवक, सगळे सभापती आणि सोबतच शाळेतील सगळे शिक्षक वृंद हे सुद्धा आलेलो होतो. वंशने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण घेऊन आपल्या आईवडिलाचं, या रामटेक शहराचं, या नगरपरिषदच्या शाळेचं नाव लौकिक केलेलं आहे. रामटेक नगरपरिषदच्या शाळेमधनं तालुक्यात प्रथम येणं ही काही साधी सोपी गोष्ट नव्हते. लोकांच्या जो बघण्याच्या शाळेच्या नगरपरिषदच्या बाबतीत जो दृष्टिकोन आहे वंशच्या निकालानंतर निश्चितपणे बदललेला दिसेल. कारण खाजगी शाळामध्ये सहसा आपण आपल्या मुलाला टाकावं असं सगळ्या पालकांचा कल असतो, पण वंशने जे यश संपादित केलं त्या यशामध्ये आमच्या शाळेचे सगळे शिक्षक यांनी जे अथक परिश्रम केलं त्यासोबतच या वंशने सुद्धा परिश्रम घेतलं. त्याच्यामुळं आज हे नगरपरिषदच्या शाळेचे चांगले दिवस निश्चितपणाने या यशानंतर येतील असं मला वाटते. आताही जरी बघितलं तर आमच्या शाळेची प्राथमिक असो किंवा रामजी देशमुख शाळेची पटसंख्या असो ही सगळ्यात चांगली आहे अशी परिस्थिती रामटेक शहरात आहे. म्हणजे आमच्या शाळेचा शैक्षणिक दर्जा हा निश्चितपणानं चांगला आहे. आणि त्याचसोबत महाराष्ट्र TV 24 करिता अजय मेरकुळे, रामटेक.